हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज मी घेऊन येत आहे नवीन एक रेसिपी। तर आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी। तर थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता व्हिडिओ कंटिन्यू करूया। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली बारीक चिरून। आणि इथे मी घेतलेलं आहे लसूण, हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे 1 चमचा। तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता मीठ आणि मिरची। तर वेगळ्या पद्धतीने बनवते म्हणून मी इथं मुगाची डाळ 1 तास भिजवून घेतलेली आहे। आता ही मुगाची डाळ आपण मिक्सरला दळून घेणार आहोत बारीक करून, आणि हे पण सर्व त्यातच एकत्र दळून घेणार आहोत। चला तर मग आता मी हे दळून घेते, बारीक करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते। आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात। बघू शकता तुम्ही, आपल्याला अशा प्रकारे डाळ बारीक करून घ्यायची आहे। तर थोडंसं पाण्याचा तुम्ही वापर करू शकता, पण जास्त पाणी नाही वापरायचं। आता कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपण पीठ मळून घेणार आहोत। तर बघू शकता आपल्याला आता जे दळलेलं मिश्रण आहे ते यात टाकून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते। आणि यानंतर आता आपण थोडंसं यामध्ये बेसन पीठही टाकणार आहोत। आता चला तर मग मी बेसन पीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते, आणि थोडंसं तेलही वापरणार आहे त्यासाठी। तर सर्व एकत्र करून मी आता व्यवस्थित मळून घेते आणि मग दाखवते पुढची पद्धत। पीठ मळून झाल्यानंतर मी हाताला थोडंसं तेल लावून असे रोल करून घेतलेले आहे, आणि त्यानंतर त्याला असे तीळ लावून घेणार आहोत आपण। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला तीळ लावून घ्यायचे आहे। चला मग आता मी तीळ लावून घेते आणि ह्या वाफ व्हायला ठेवून देते वड्या। अशा पद्धतीने एक पातेल्यात पाणी ठेवून गरम केलेलं आहे मी, आणि त्यावर अशी चाळण ठेवून अशा प्रकारे वड्या लावून घेतलेल्या आहे। बघू शकता आता आपण ह्या 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित अशा वाफवून घेऊयात, आणि त्यानंतर डीप फ्राय करणार आहोत। इथे आपले कोथिंबीर वडी वाफवून झालेली आहे। आता आपण ही मस्त कट करून घेऊया, आणि त्यानंतर मी फ्राय करून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहे। आता आपण वड्या तळून घेऊया। बघू शकता अशा सोनेरी होईपर्यंत आपल्याला असाच रंग येईपर्यंत व्यवस्थित अशा कोथिंबीर वड्या तळून घ्यायच्या आहे। चला आता आपण ह्या काढून घेऊयात। इथे आपल्या मस्त अशा खुसखुशीत कोथिंबीर वड्या तयार आहेत। तर कशी वाटली रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा। लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद, बाय बाय।